सर्वांनी पाठिंबा द्यावा ही माझी विनंती आहे. मराठा समाज आरक्षण मिळाल्याचा जल्लोष करत असतानाच दुसरीकडे ओबीसी नेत्यांनी मात्र सरकारचा निषेध सुरू केलेला आहे. ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी जरांगे पाटील यांचं अभिनंदन केलेलं आहे. मात्र ते युद्धात जिंकले पण तहात हरले अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. निश्चितच एक प्रकारे जरांगे पाटील यांचा विजय झालेला आहे. परंतु हा विजय मिळवताना जो तह झालेला आहे आपल्या राज्य सरकारबरोबर त्यामध्ये मात्र ते हारले आहेत. त्यांना कल्पना नाही की त्यांनी काय मिळवलं आहे. खरं म्हणजे दोन्ही गोष्टी तुम्हाला सांगतो. आपल्याकडे रक्त नातेसंबंधाचा GR आहे ऑलरेडी. हे काही नवीन काय केलं त्यांनी, त्याला नाव दिलं सगळं सोयरे करून टाकले. जेव्हा मराठा समाज एवढा हर्ष उल्हासामध्ये विजय त्यांना प्राप्त झालेला आहे याचा अर्थ ओबीसीचा पराजय आहे. आता माझं स्वतःच म्हणणं होतं की त्यांना 50% मधून देता येईल, ओबीसीला आरक्षण धक्का लागणार नाही आणि ते मी वारंवार सांगत होतो. परंतु त्यांनी त्याचा उलट अर्थ घेतला की मी काहीतरी मराठाच्या धार्जिनी आहे, मी काही मराठ्याच्याकडनं काही पैसे घेतले असतील आणि अशा पद्धतीने माझ्यावर टीका केली या ओबीसीच्या नेत्यांनी. आता मी त्यांना विचारतो की काय मिळवलं तुम्ही सभेमध्ये मोठमोठे भाषण करून तुम्ही काय मिळवलं? तुम्ही नुकसान केलं. तुमच्यामुळे हा समस्त ओबीसी समाजाचा नुकसान झालेला आहे. आणि म्हणून माननीय मंत्री आमचे छगन भुजबळ साहेबांना 1 मिनिटही या मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी खरं म्हणजे आतापर्यंत राजीनामा द्यायला पाहिजे होता. दरम्यान सगळे सोयरे संदर्भात शासनानं काढलेला